बनवण्यासाठी तर मी कढी बनवण्यासाठी तर मी कढई गरम करून घेतली आहे, त्यात तेल घेतलं आहे, त्याच्यात जिरी मोहरी मी टाकत आहे. त्याच्यानंतर मी खोबरं आणि लसूण टाकत आहे. तुम्ही फक्त लसूण पण टाकू शकता. त्यानंतर मी कढीपत्ता टाकत आहे. खोबरं व्यवस्थित परतलं गेल्यावर लगेच खोबरं, मग हळद टाकायचं आपल्याला. याच्यानंतर मी हळद टाकत आहे. चवीनुसार आपल्याला कलर हवा आहे तेवढा मी थोडीच टाकणार आहे, खूप जास्त नाही. तडका तयार झाल्यानंतर आपण लगेच ह्याच्यात मी ताक टाकणार आहे. कढीसाठी लागणार आपल्याला या पद्धतीने. ज्याला कढी फुटण्याची भीती असते त्यांनी गॅस बंद करायचं आणि मग ताक ओतायचं किंवा कढीसाठी लागणारं दही टाकायचं. ही झाली आपली कढी तयार. कोथिंबीर टाकायची, बस. साखर टाकायचं, कोथिंबीर टाकायचं आणि ही झाली आपली कढी तयार. पहा किती सुरेख दिसत आहे. टेस्टी कढी तयार आहे. तुम्ही पाहत असाल अजिबात फुटलेली नाही आहे, एकदम व्यवस्थित झालेली आहे. पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर